प्रजासत्ताक दिनानिमित्त की आपण सर्वजण आपल्या जे काही जबाबदाऱ्या असतील सर्वजण आपण मिळून नगरपालिका जी आपलं लोकशाही आहे, संविधान आहे, आपले संविधानाचे जे मूल्य आहेत, आम्ही स्वच्छतेवरती काम करायला सुरुवात केलेली आहे, पाणी पुरवठ्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. याच्यासोबतच या शहरातील शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिलांवरती विषय असतील आणि सर्व सामाजिक विषय असतील, या सर्व नवीन जे नवनियुक्त प्रशासन आलेलं आहे ते चांगल्या दृष्टीनं साफसफाईच्या दृष्टीत होण्याकरिता काम करीत आहे. काय तुमच्या निदर्शनास काय आलेलं? उमरगा नगरपालिकेचा परिसर स्वच्छ, सुंदर, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि खेळाडूसाठी क्रीडांगण व्हावं. स्वच्छतेच्या विषयावर नगरपालिकेकडून काय उपाययोजना म्हणजे कशा पद्धतीनं कार्य चालू आहे? सकाळी 6 वाजेपर्यंत कर्मचारी आपल्या कसं प्लॅनिंग असतं तुमचं? तुम्ही स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असताना काय अनुभव येतो? स्वतः नगर अध्यक्ष किरणभाई गायकवाड हे स्वतः कर्मचाऱ्यासोबत येतात. बरं. इकडे कचरा ते असलेला राहत आहे ते गटाने टाकतात. म्हणजे तुला काय दिसलं की जेणेकरून एवढं कौतुक करतात? अहो, सकाळी 5:30 वाजता स्वतः नगराध्यक्ष, नगरसेवक प्रत्येक वार्डामध्ये जाऊन उभा टाकून त्या भागातली गंदगी साफ करायचं जरा काम करत असतात. ते लोक त्याला निवडून दिल्यात चांगला स्वभाव म्हणून. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळाले. उमरगा नगरपालिकेवर नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. यावेळी राष्ट्रगीत, नागरिकांशी संवाद आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उमरगा नगरपालिकेच्या आवारात सकाळपासूनच देशभक्तीचं वातावरण दिसून आले. नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी नगरपालिकेवर तिरंगा फडकावत उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राष्ट्रगीत सामूहिकरित्या गायन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांशी सुसंवाद साधताना दिसून आले. प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानाचा, लोकशाहीचा आणि कर्तव्याचा दिवस आहे. उमरगा शहराचा सर्वांगीण विकास करताना प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन काम करण्याचा आमचा संकल्प आहे, असं मत त्यांनी NTVशी बोलताना मांडलंय. भया, नगरपालिकेवर तिरंगा फडकवताना कसं वाटतं? आज 26 जानेवारी दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या. आज नगरपालिकेवरती झेंडा फडकत असताना अभिमान वाटतो, कारण की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि जी आपलं लोकशाही आहे, संविधान आहे, आपले संविधानाचे जे मूल्य आहेत त्याच्या बाबतीत आणि आपलं जे नागरिकांनी आमच्यावरती जबाबदारी दिली त्या जबाबदारीबद्दल आज अधिक मला आज जबाबदारीने आज वागावंसं वाटतं. उमरगा शहराच्या विकासाचं काय प्लॅन आहे आपल्याकडे? उमरग्याच्या शहराच्या विकासासाठी म्हणजे सुरुवात सगळ्या बेसिक फॅसिलिटीज पासून करायला हवी. आम्ही स्वच्छतेवरती काम करायला सुरुवात केलेली आहे, पाणी पुरवठ्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. याच्यासोबतच या शहरातील शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिलांवरती विषय असतील आणि सर्व सामाजिक विषय असतील, या सर्व गोष्टींवरती आम्ही आवर्जून काम करतो. स्वच्छतेसाठी काय प्लॅन तयार केलेला आपल्याकडे? स्वच्छतेसाठी आम्ही सर्व प्रभागातील नगरसेवक असतील, सर्व कर्मचारी असतील, यांना घेऊन आम्ही प्रत्येक प्रभागात फिरत आहोत. स्वच्छतेसाठी आम्ही पुढाकार घेऊन काल साफसफाई करून घेतोय. आम्ही सभापतींची निवड पण आपण केलेली आहे. आपलं सगळं नियोजन लावावं लागणार आहे. कुठं यंत्रणेमध्ये कुठं कमतरता असेल त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे आणि भविष्य काळामध्ये या स्वच्छतेसाठी उमरगा नगरपालिकेच्या माध्यमातून मनुष्यबळ वाढवून आम्ही स्वच्छतेवरती चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत. भैया, महिलांसाठी आणि तरुणांसाठी काय प्लॅन आहे का आपल्याकडे शहरात? महिलांसाठी या शहरामध्ये आपल्याला बचत गटांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. महिलांसाठी सुरक्षिततेचा विषय आहे. महिलांच्या युवकांसाठी आपल्याला कौशल्य विकास त्यांचं करून घ्यावं लागणार आहेत आणि त्यांच्यासाठी पुढे भविष्य काळामध्ये आपल्याला खेळासाठी मैदान उपलब्ध करून घ्यायचे आहेत. युवकांसाठी आपल्याला त्यांना चांगलं प्रशिक्षण असेल आणि बाकीच्या सर्व सुविधा आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून कशा देता येईल याच्यावर आपल्याला काम करायचं आहे.
शेवटी उमरगेकरांसाठी, धाराशिव जिल्ह्यासाठी काय आपल्याकडून संदेश आज प्रजासत्ताक दिनानिमित्त? प्रजासत्ताक दिनानिमित्त की आपण सर्वजण आपल्या जे काही जबाबदाऱ्या असतील सर्वजण आपण मिळून, नगरपालिका असेल, सर्व कर्मचारी असतील, सर्व नागरिक असतील, आपण सर्वजण मिळून आपल्या सर्व जबाबदाऱ्या, सर्व कर्तव्य आपण पार पाडूया. आपल्या शहराला एक चांगलं, स्वच्छ, सुंदर, समृद्ध शहर कसं करता येईल, सुरक्षित शहर कसं करता येईल, याच्यावरती आपण सर्वजण मिळून काम करूया. या कार्यक्रमाला शिवसेना ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे तसेच शिवसेना उपनेते आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाघमारे आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. दरम्यान सोहळ्यात उपस्थित ज्येष्ठ नागरिक, वकील, स्वच्छता कर्मचारी, इतर पक्षातील पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी. वकील साहेब, उमरगा शहरामध्ये जे काही म्हणजे आता नवनियुक्त नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत एक नागरिक म्हणून आपल्याकडे? नागरिक म्हणून उमरगामध्ये स्वच्छता तर जपलीच पाहिजे. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा गटारीचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर झाला पाहिजे. तर नवीन जे नवनियुक्त प्रशासन आलेलं आहे ते चांगल्या दृष्टीनं साफसफाईच्या दृष्टीत होण्याकरिता काम करीत आहे. काय तुमच्या निदर्शनास काय आलेलं? तर निदर्शनास आलं की असं की आपले जे नवीन नगराध्यक्ष किरण गायकवाड आहेत ते स्वतः लक्ष द्यायला, पण हे असंच त्यांनी 5 वर्ष स्वतःसाठी म्हणजे सातत्य टिकून राहिलं पाहिजे. टिकलं पाहिजे. खऱ्या अर्थानं एक अभिमान वाटतोय की उमरग्याचा एक नागरिक म्हणून घेण्यासाठी आम्हाला अभिमान वाटतोय. किरण भैयाच्या रूपानं आज आम्हाला एक नवीन नगराध्यक्ष या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आतापर्यंतच्या इतिहासात कधीच होत नाही अशा प्रकारचं कार्य माननीय किरण भैयांच्या माध्यमातून आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. समाधानी आहोत. तुम्हाला असलं काय दिसलं की जेणेकरून एवढं कौतुक करतात? अहो, सकाळी 5:30 वाजता स्वतः नगराध्यक्ष, नगरसेवक प्रत्येक वार्डामध्ये जाऊन उभा टाकून त्या भागातली गंदगी साफ करायचं जरा काम करत असतील तर याच्यात असं मोठं भाग्य आणि काय पाहिजे उमरगाववासियांना. आज खरंच उमरगाववासियांना इतकं बहुमतानं निवडून दिलेलं साध्य होत आहे आणि भविष्यात 5 वर्षाच्या काळामध्ये उमरग्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं आज मी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आता नवीन काम करतील दिसून उरलेलं आहे चांगलं. काय चांगलं दिसून आलं? आता ते लोक त्याला निवडून दिल्यात चांगला स्वभाव म्हणून. त्या स्वभावाच्या त्याने लोकांना उमरगा नगर चांगले वगैरे बघितले. ते सकाळी दिवस नाही 6 वाजता गेले रेनकोट घालून वगैरे बघितलं मी. नागरिक जे आहेत, नागरिक जे कचरा ते असलेला राहत आहे ते गटारीतच टाकतात. म्हणजे साठवून ठेवत नाही. ते आपल्या एका जागी जमा करत नाहीत, बॉक्समध्ये जमा करत नाहीत, घंटा गाडी आल्यावर टाकत नाहीत. बेजबाबदारपणे पण नागरिकांच्या तक्रारी काय असतात? घंटागाडी त्यांच्याकडे येत नाही, अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? घंटागाडी जर येत नसेल तर? घंटा गाडी येत नसेल तर एका जागी साठवून ठेवायचं. नगरसेवकाला सांगायचं आपल्या, ते बोलतीलच. मग ते आल्यानंतर ना मग घंटा गाडीत टाकावा ठेवा. गटारीत टाकल्यानं काय होतंय, ते पूर्ण ब्लॉक होऊन जातंय, घंटा फुटी पडते. स्वच्छतेच्या विषयावर नगरपालिकेकडून काय उपाययोजना, म्हणजे कशा पद्धतीनं कार्य चालू आहे? सकाळी 6 वाजेपर्यंत कर्मचारी आपल्या नाले वगैरे स्वच्छतेसाठी जातात. स्वतः नगरसेवक कर्मचाऱ्यासोबत सकाळी फिरतात. कामाचे नियोजन स्वतः त्यांनी म्हणजे फील्डवर फिरत असून कर्मचारी त्यांच्यासोबत काम करतात. दररोजचं कसं प्लॅनिंग असतं तुमचं? दररोज आमचं शेड्यूल सकाळी 6 वाजता कर्मचारी येतात. आम्ही त्यांना ज्या स्पॉटवरती तक्रारी आल्या त्या तक्रारी त्यांना सांगून तक्रारी सॉल्व्ह करायचा कार्यक्रम चालू आहे. चालू आहे आपलं स्वच्छतेचा खूप महत्वाचा गंभीर प्रश्न हा उमरगा शहरासाठी. मग तुम्ही स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असताना काय अनुभव येतो? स्वतः अध्यक्ष किरण गायकवाड स्वतः कर्मचाऱ्यासोबत येतात. आपल्या 5:30 वाजता कर्मचारी येतात. त्यावेळेस स्वतः किरण भैया येऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळं साफसफाई किंवा स्वच्छता काय जर असेल ते पूर्ण आपण स्वच्छता करून देतो. स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असताना काय अनुभव येतो तुम्हाला? बघा, अध्यक्ष साहेब आल्यापासून चांगलं सुरळीत चालू आहे. स्वच्छता नंबर 1 होत आहे परिसरात. कोणाची तक्रार नाही तेवढी आता जास्त नंबर 1 काम होत आहे.
नगरसेवक म्हणा का नगराध्यक्षांचं कसं सहकार्य तुम्हाला? नगराध्यक्षाचा नंबर 1 सहकार्य आहे. नगरसेवक बी आपल्या पाठीमागे राहतात. चांगलं सहकार्य आहे त्यांचं. काम करताना म्हणजे असं हसत खेळत काम करता का तणावात काम करता? नाही असं कळत काम करतात. खरं का खोटा? खरं मग चेहरा हास्य दिसत नाही तुमच्या. नगरपालिकेचे नवनियुक्त नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, काय त्यांच्याकडून एक नागरिक म्हणून अपेक्षा आहेत आपल्या? अपेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून आमची आशा आणि अपेक्षा दोन्ही आहेत की उमरगा नगरपालिकेचा परिसर स्वच्छ, सुंदर, विद्यार्थ्यासाठी वाचनालय आणि खेळाडूसाठी क्रीडांगण व्हावं. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील अशी आशा आणि अपेक्षा आहे. बरं, सध्याला म्हणजे त्यांच्याकडून काय कशा पद्धतीनं पाऊल उचलले जात आहेत, काय त्यांच्याकडून कार्य होत आहे असं तुम्हाला काय दिसून येतं का? त्यांच्याबद्दल सध्याच्या कार्याबद्दल काय सांगाल? मुळात नगराध्यक्ष किरण गायकवाड हे लोकभावनेतून निवडून आलेले आहेत आणि लोकांची त्याच्यावर अशी एक प्रकारची श्रद्धा आहे की समाजकार्य त्यांनी आतापर्यंतचा जर त्यांचा ऐतिहासिक आढावा घेतला तर त्यांना सर्व समाजातून चांगल्या प्रतिक्रिया आहेत. कारण ते सर्व समाजाला सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे आणि याप्रमाणे ते पुढील वाटचाल सुद्धा करतील अशी आशा आहे. निवडून आल्यापासून त्यांनी जे काही आता महिन्याभरामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये काम करत असताना दिसून येतं, त्याबद्दल काय सांगाल? प्रथमदृष्ट्या त्यांनी घनकचरा उचलण्याच्या बाबतीत जी प्रगती केलेली आहे ती चांगली आहे आणि मागच्या जवळपास 1 महिन्यापासून व्यवस्थित पाणी पुरवठा वगैरे होत आहे. नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शहरात सकारात्मक बदल दिसत आहेत. अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो. नगरपालिकेने असे कार्यक्रम घेतल्यामुळे जनतेशी थेट संपर्क राहतो. आजचा कार्यक्रम सर्वांना एकत्र आणणारा ठरला असून आमच्याशी संवाद साधून नगराध्यक्षांनी आमचं कौतुक केलं, हे आम्हाला प्रेरणा देणार आहे, असे वेगवेगळे मत प्रत्येक स्तरातून व्यक्त झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त उमरगा नगरपालिकेवर तिरंगा फडकावत संविधान, एकता आणि विकासाचा संदेश देण्यात आला. नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उमरगा शहर विकासाच्या दिशेनं पुढे जात असल्याचं चित्र या कार्यक्रमातून नक्कीच दिसून आले. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.